यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर आणि BR न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 108व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी प्राध्यापक आनंदराव जाधव सर यांचं यशवंत नीती आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करावं आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल। या सायलेंट करू नका पाहते या आणि असं थांबा 2 मिनिट इकडे होते चालेल जुरण चालू स्थानापन्न व्हावं अशी माझी विनंती। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक आनंदराव जाधव सरांचं या ठिकाणी माननीय सादुल साहेबांनी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा अशी त्यांची विनंती। त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा BR न्यूज यांनी आज ही संधी उपलब्ध करून दिली आपणा सर्वांना फेसबुक लाईव्हद्वारे दाखवण्यासाठी त्यांचं देखील विभागीय प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करावा अशी मी माननीय सादुल साहेबांना केंद्राच्या वतीनं विनंती करतो। नमस्कार। स्थानापन्न व्हावा अशी विनंती। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूरचे अध्यक्ष माजी खासदार माननीय धर्मण्णा सादुल साहेब या ठिकाणी प्रस्तावना करतील आणि त्यानंतर माननीय जाधव सरांचं या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात होईल। बसून सर। यशवंत प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने आणि सोलापुरातील एक अतिशय लोकप्रिय असं चॅनल BR चॅनल या दोघांच्या संयुक्त प्रयत्नामधून आज देशाचे मान्यवर नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 108व्या जयंतीनिमित्ताने आज जो कार्यक्रम आयोजित केला आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आपण वेळ काढून आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो। देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या अमिट अशा कारकिर्दीने एक ठसा उमटवला, खास करून महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना 1956 साली ते द्विवार्षिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले। नंतर 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली। महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची सर्वांगीण प्रगती महाराष्ट्राची कशी होईल याबाबतीत सातत्याने त्यांनी लक्ष दिलं। महाराष्ट्राला एक नवीन दृष्टी दिली। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सामान्य हा केंद्रबिंदू मानून त्यांनी मनापासून करायचा प्रयत्न केला। अशा एका लोकोत्तर अशा नेतृत्वाच्या विषयी आज सद्भावना व्यक्त करण्यासाठी संधी आज आम्हाला लाभली याचा मनापासूनचा आनंद आहे। त्यांनी देशाचं नेतृत्व केलं। देशाचे संरक्षण मंत्री होते, परराष्ट्र मंत्री होते, अर्थमंत्री होते, गृहमंत्री होते। या विविध महत्त्वाच्या खात्यांच्या माध्यमातून देशाची त्यांनी अत्यंत योग्य प्रकारे देशाला वळण द्यायचा प्रयत्न त्यांनी केला। एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे चव्हाण साहेबांच्या विषयी विस्तृतपणे त्यांच्याविषयी ऐकण्यासाठी म्हणून खास करून आज प्रतिष्ठान आणि BR चॅनलनी प्राध्यापक आनंदराव जाधव सरांची
ना विनंती केली, त्याने ते मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून त्यांचा मी ऋणी आहे. साहेबांच्या अत्यंत जवळून त्यांचा निकटचा सहवास लाभला. साहेबांचं कार्य त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण कसं रीतीने पाहिलं. ती व्यक्ती आज आपल्यासमोर त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेली आहे. त्याबद्दल मी जाधव सरांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्यासारख्या एका विद्वान व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी परत एकदा आपलं मनापासून आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो आपण चव्हाण साहेबांच्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल सादुल साहेब आणि जाधव सरांचं मी बिहार न्यूजच्या वतीनं आभार मानतो. सतराशे 1989ची फ्रान्सची राज्यक्रांती, ज्या क्रांतीनं जगाचा इतिहास बदलून टाकला, ती होत असताना वर्ड्सवर्थ या प्रख्यात इंग्लिश कवीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. ब्लिस वॉज इट इन दॅट डॉन टू बी अलिव्ह अँड टू बी यंग वॉज अ व्हेरी हेवन. खऱ्या अर्थानं हा एक दैवी प्रसादच आहे की त्यावेळी अशा जगाच्या इतिहासात पहाट घडवणाऱ्या घटनेला आपण साक्षीदार होतो. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळी आपण तरुण जर असू आणि आम्ही होतो तर काय मजा आली असेल, कोणतं असणारं ऐतिहासिक कार्य आम्ही केलं असेल. भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य चळवळीची पूर्वपीठिका आणि स्वातंत्र्यानंतरची भारावलेली जवळजवळ पाव शतकाची जी काही कारकीर्द आहे, ती कारकीर्द या वर्णनाला साजेशी आहे. आम्हा सर्वांचं हे भाग्य आहे की न कळत्या वयात, कळत्या वयात आणि आता पिकलेल्या वयामध्ये सुद्धा आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि हे ज्या नेतृत्वानं घडवलं, हे ज्या नेतृत्वानं काम केलं, त्यातले सर्वात महत्त्वाचे जर कोण असतील तर महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतरावजी चव्हाण. सातारा जिल्हा मोठा झाला पिऊन क्रांतीचे बालकडू. 1942चं आंदोलन सुरू झालं, दुसऱ्या कविता सुरू झाल्या, ऑगस्टाला क्रांतिकारक उठला सातारा. एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व जे घडतं ते व्यक्तिमत्व कुटुंबामुळे घडतंच, परंतु भोवतालचा परिसर, भोवतालची असणारी अवस्था, या सर्वांचा असणारा परिणाम त्या व्यक्तिमत्वावर होत असतो, त्याच्या वाटचालीवर होत असतो. माननीय यशवंतरावजी चव्हाण ज्या सातारा जिल्ह्यातले, त्यातल्या त्यात नंतरच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातले, नंतरच्या सांगली जिल्ह्यातले, कारण सांगली जिल्हा हा पूर्वी दक्षिण सातारा होता, दक्षिण साताऱ्यानंतर तो सांगली झाला. या सांगली जिल्ह्यातल्या त्यावेळच्या खानापूर तालुक्यातल्या देवराष्ट्री गावात जन्माला आले. भोवतालची परिस्थिती, वडिलांचं असणारं अत्यंत बिकट परिस्थितीतलं जीवन, त्यांचं अकाली जाणं, आईनं केलेला सांभाळ, याचा जो व्हायचा तो परिणाम त्यांच्यावर झालेला होता. आणि तो झालेला परिणाम असा होता की जगणं किती लोकांचं अवघड आहे हे त्याने अनुभवलेलं होतं. आणि अशा अवघड जगण्याच्या ज्या वेळेला अवस्थेमध्ये लोक असतात, त्यावेळी कुणाचा तरी आधार असावा लागतो, कुणीतरी पाठीशी असावं लागतं. माननीय यशवंतरावजी चव्हाण आयुष्यभर महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीशी राहिले, भारतातल्या जनतेच्या पाठीशी राहिले, दीनदुबळ्याच्या पाठीशी राहिले. याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर ते कारण म्हणजे ते ज्या परिस्थितीत जन्मले, ज्या परिस्थितीत त्यांची वाढ झाली, त्या परिस्थितीने त्यांना घडवत नेलं. आणि म्हणून नेहमी म्हटलं जातं, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. एखाद्या मुलाची वाढ होत असताना भोवतालचा परिसर त्याला घडवत असतो. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात त्या देशातल्या त्यावेळच्या असणाऱ्या एकंदरीत वातावरणाने यशवंतराव चव्हाण साहेबांना घडवलं. आणि सर्वात महत्त्वाचा जर परिणाम त्यांच्या असणाऱ्या
त्या कळत्या वयाला सुरुवात होत असताना झाला असेल तर त्यांचं कोल्हापुरातलं वास्तव्य, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं वैचारिक जे एक प्रकारचा प्रभाव निर्माण झाला, वैचारिक असणारी एक दृष्टी तयार झाली, त्या दृष्टीचा परिणाम असा झाला की जन्मभर छत्रपती शाहू, ज्योतिरावजी फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं जितकं म्हणून प्रात्यक्षिकरण करता येईल, विचार फक्त पुस्तकापुरतेच ठेवता कामा नयेत, तर ते सर्वसामान्यापर्यंत गेले पाहिजेत आणि याच्यासाठी सत्ता वापरली पाहिजे, याचाच प्रयत्न माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी केला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते दीनदुबळ्याचे उद्धारक आहेत. नवमहाराष्ट्राचे आपणाला शिल्पकार म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या कळत्या वयाला सुरुवात होत असतानाच स्वातंत्र्य चळवळ आली. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यावेळी त्यांनी उडी घेतली त्यावेळी सातारा जिल्हा जे प्रति सरकार पॅरालल गव्हर्नमेंट, ज्या वेळेला 100 मैलाच्या पट्ट्यामध्ये म्हणजेच सांगली जिल्ह्याचा आत्ताचा भाग, सातारा जिल्ह्याचा भाग आणि त्या 100 मैलाच्या पट्ट्यामध्ये जे क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची चळवळ सुरू केलेली होती, त्याचे एक खंदे पुरस्कर्ते, त्यांचे खंदे कार्यकर्ते म्हणजेच माननीय यशवंतरावजी चव्हाण राजकारणामध्ये आले. त्याचा परिणाम असा झाला की तुरुंगवास पण झालेला होता. परंतु तुरुंगवास झालेला असताना तुरुंग ही सुद्धा कशी शाळा असते आणि त्यामधले असणारे जे आतले कैदी आहेत राजकीय, त्यांच्याकडून किती शिकता येतं ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकून घेतलं. आणि म्हणून राजाराम कॉलेज जसं त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, कराडचं हायस्कूल जसं महत्त्वाचं आहे, तशा तुरुंगातल्या मोठमोठ्या लोकांनी त्यांना जे शिकवलं ती तुरुंग शाळा सुद्धा महत्त्वाची. आणि याच्यातून चव्हाण साहेब घडत असताना एक सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी ज्या खंबीरपणे आपली वैचारिक भूमिका, तसं पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणार आहे याची त्यांना जाणीव होती, परंतु सोप्या पद्धतीने होणार नाही. त्याच्यासाठी वाट पाहावी लागेल. आणि ती वाट पाहत असताना ज्या काही चळवळी होत आहेत त्या चळवळीमध्ये एकदम झोकून देऊन दिल्लीच्या असणाऱ्या राजकारणापासून बाजूला पडता कामा नये महाराष्ट्र. आणि दिल्लीकरांची असणारी इच्छा जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रभावित करून महाराष्ट्र घडवता येईल त्या पद्धतीनं, परंतु खूप विरोध झालेला असताना सुद्धा, एकटे यशवंतराव पडलेले असताना सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा, परंतु त्यातनं राजकारण करण्याच्या बाजूला विरोधी राहिलेले होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना बऱ्याच वेळेला 57च्या निवडणुकीमध्ये अगदी थोडे लोक निवडून आले. त्यातले माननीय यशवंतरावजी चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, बाळासाहेब देसाई होते. आणि या लोकांनी मग जे आपली चिकाटी धरली आणि त्या चिकाटीमधून हा संयुक्त महाराष्ट्र निश्चितपणे एकट्या कुणाहीमुळे संयुक्त महाराष्ट्र आलेलं नाही. विरोधी पक्षाचं तेवढंच महत्त्वाचं काम आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीचं तितकंच महत्त्वाचं काम आहे. आणि या सगळ्यांनी मिळून जो एकत्रितपणे मंगल कलश आणला, त्याच्यानंतरची जी जबाबदारी सुरू होते ती माननीय यशवंतरावजी चव्हाणांची. आणि ती जबाबदारी म्हणजेच महाराष्ट्राला इतिहासानं एक जी जबाबदारी सोपवलेली आहे. महाराष्ट्र हा प्रादेशिक विचाराचा कधीच भाग राहिलेला नाही. शतकानुशतकं देशाचा साकल्याने विचार करणारा आणि त्या पद्धतीनं काबूलपासून उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला जिंजीपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत महाराष्ट्रानं सगळ्या देशाची जी काळजी केली त्या असणाऱ्या विचारसरणीमधूनच यशवंतराव चव्हाणांनी इतिहासाने दिलेली ही जबाबदारी स्वतःवर घेतली आणि नवमहाराष्ट्राच्या निर्मितीला सुरुवात केली. ही नवमहाराष्ट्राच्या निर्मितीला सुरुवात करत असताना खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांना इतिहासाचं ज्ञान होतं, वर्तमानाचं भान होतं आणि भविष्याची जाण होती काय करायचं आहे. आणि हे करण्यासाठी एक महाराष्ट्राचं जे ब्ल्यू प्रिंट आपण म्हणतो काय घडवायचं आहे, याच्यासाठी पहिल्या प्रथम जर त्यांनी काय केलं असेल तर सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र अत्यंत समृद्ध केला पाहिजे, सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राची वाढ झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सुरू केलेलं अगदी वाईचं असणारी प्राथमिक पाठशाळेमधलं जे विश्वकोशाचं काम असेल, साहित्य गोळा करून त्या पद्धतीनं एक नवा विचार देण्याचं काम असेल, ते चव्हाण साहेबांनी केलेलं होतं. आणि त्यामुळं महाराष्ट्र किती श्रीमंत झाला
याच्यापेक्षा महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या किती मोठा झाला याचा विचार करतो, त्यावेळी त्याची पायाभरणी ही निश्चितपणे चव्हाणसाहेबांच्याकडून झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि करत असताना मला तर आठवण होते की अमेरिकेमध्ये ऑस्कर वाईल्डना एक वेळ बोलवले होते. त्यांच्या अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये व्याख्यानं होत होते आणि त्या व्याख्यानाचा विषयच असा होता की कल्चर कसं असलं पाहिजे, डिझाईन बेस्ड कल्चर. या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं गोळा केलेली होती आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं गोळा करून त्या माणसांच्याकडून, त्या विद्वानांच्याकडून, त्या कलाकारांच्याकडून एक वेगळ्या पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याची रूपरेषा त्यांनी आखलेली होती. आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र एक वेगळ्या तोंडावळ्याचा दिसतो, एक वेगळ्या चेहऱ्याचा दिसतो. त्याची सुरुवात ही चव्हाण साहेबांनी केलेली होती हे म्हणायला काही आपणाला हरकत नाही. आणि त्यामध्ये जर सांगायचं झालं, आता जसं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं आपण नाव घेतलेलं होतं, एखादा भाग का समृद्ध समजला जातो सांस्कृतिकदृष्ट्या, नृत्य, नाट्य, शिल्प, संगीत आणि साहित्य असं एक क्षेत्र नव्हतं की ज्याच्याकडे साहेबांनी लक्ष दिलेलं नव्हतं. आणि त्यामुळे चांगले लेखक असतील, रणजित देसाईंच्या सारखे असतील, त्यांच्याकडून लिखाण झालं. एवढंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र जे बेंद्रेंच्या सारख्या भारतीय कीर्तीच्या इतिहासकारांच्याकडून लिहून घ्यायचं त्यांनी प्रयत्न केला, तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण इतिहासाचं सत्यकरण झालं पाहिजे, इतिहासातल्या भाकडकथा बाजूला सारल्या पाहिजेत आणि त्याच्यावर, आणि म्हणून संभाजीचं चरित्र असेल, शिवाजीच्या वरचे असणारं साहित्य असेल, गदी माडगुळकरांच्या सारखा माणूस त्याने आपल्या असणाऱ्या एकंदरीत त्या साहित्यिक परिवारामध्ये जमा केलेला होता. आणि महाराष्ट्राची जी खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की एक वैचारिक असणारी वाढ, आणि ज्यावेळी वैचारिक वाढ होते त्यावेळी आपोआपच आपणाला काय पाहिजे याची जाणीव समाजाला व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून सांस्कृतिक महाराष्ट्राची निर्मिती ही साहेबांनी केली होती हे आपणाला सांगता येईल. याच्यानंतर कुठल्याही गोष्टी करत असताना निव्वळ शेतीवर एखादा असणारा श्रीमंत झाल्याचं जगात होत नाही. नेहमी सांगितलं जातं की ॲग्रोबेस्ड असणारे जे प्रदेश आहेत ते जगामध्ये एक नंबरचे देश होऊ शकत नाहीत. साहेबांनी जर या महाराष्ट्रामध्ये कोणता प्रयत्न केला असेल तर तो सर्वात महत्त्वाचा प्रयत्न जर कोणता केला असेल, जोडधंदे झाले पाहिजेत. आणि जोडधंदे होत असताना महाराष्ट्रामध्ये साहेबांनी केलेली पहिली जर गोष्ट कोणती असेल तर शेतीचा पारंपरिक ढाचाच बदलला. त्यातलं त्यात तगाई प्रकरण, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा गेला पाहिजे, त्या भांडवलावर शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. आणि याच्यासाठी तगाई देण्याची कल्पना जी आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी केली होती, त्यातून शेतकऱ्यांची जी भरभराट झाली, कष्टाला एकंदरीत जोड जी मिळाली त्या आर्थिक सहाय्याची, आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या नवीन असणाऱ्या कालखंडाला सुरुवात झाली. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सहकार क्षेत्र. कोण कितीही म्हणू देत, महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रानं केलेली जी कामगिरी आहे ती फक्त ऊस नेणं गाळणं एवढ्यापुरती मर्यादित नाही. सहकार क्षेत्रानं केलेली जी कामगिरी आहे, ऊस गाळल्याबरोबर ऊसामुळे जी समृद्धी आली, ती समृद्धी त्या भागामध्ये पसरली. आणि ती समृद्धी जी पसरली त्याच्यातून अनेक शाळा कॉलेजेस निर्माण झाली, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे निर्माण झाले. त्याच्यातून उद्योगधंदे निर्माण होत असताना त्या याच्यामधून नवीन नेतृत्व जन्माला आलं. आणि त्या नेतृत्वानं जर काय केलं असेल तर समृद्धीचं वाटप करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजच्या सहकार चळवळीच्या आपल्याला चर्चा करता येत नाही, परंतु त्यावेळी जी सहकार चळवळ त्यांनी निर्माण केली त्या सहकार चळवळीला अगदी तसं पाहायचं झालं तर धनंजयराव गाडगे सारख्यांचं मार्गदर्शन होतंच. परंतु जे सहकार चळवळीची सुरुवात करणारे होते ती माणसं पागोटीवाले असणारे विखे पाटील होते, की जे लोकांच्या एखाद्या कार्यक्रमाला गेले आणि जेवणावेळेला बसले तर स्वतःच्या कोटाच्या खिशातले असणारी पिटलीन भाकर काढायचे आणि पंक्तीत बसायचे, दुसऱ्याचं काही खायचं नाही. कारण राजकारणामध्ये वावरणाऱ्यानं, सहकार चळवळीमध्ये जाणाऱ्यानं आपल्याच असणाऱ्या कष्टाचं घेतलं पाहिजे, दुसऱ्याच्या घामाचा पैसा घ्या. अशा पद्धतीच्या मूल्यावर आधारित वसंतदादा पाटील असतील, अगदी तात्यासाहेब कोरे असतील, रत्नाप्पा कुंभार साहेब असतील, यांच्या असणाऱ्या, आणि त्याच्यानंतर ही जी चळवळ फोपावत गेली ती महाराष्ट्राच्या एका नव्या असणाऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आणि त्याच्यातून महाराष्ट्र समृद्ध झाला असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट साहेबांचं वर्णन करत असताना साहेबांनी सांगितलं की जसं पीक वाढवलं जातं तसं साहेबांनी माणसं वाढवली. नेहमी
कॉन्स्टंट रिक्रुटमेंट अँड कॉन्स्टंट रिटायरमेंट. माणसं जशी निवृत्त होत गेली पाहिजे तशी नव्याने भरती झाली पाहिजे. परंतु भरती करताना सुद्धा त्या माणसांच्याकडे तशा प्रकारची असणारी काय असली पाहिजे, कुवत असली पाहिजे. आणि कुवत असणारी माणसं शोधणं आणि त्यांना मोठं करून महाराष्ट्राच्या एकंदरीत वाटचालीमध्ये त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या क्षमतेचा वापर करून घेणं, याच्या इतकं महत्त्वाचं ऐतिहासिक कार्य दुसऱ्या कुणीच केलेलं नाही. सगो बर्वेंच्या सारखे अगदी तसे पाहिले तर सनदी नोकर, परंतु त्यांची क्षमता त्यांनी ज्यावेळी पाहिली त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. महाराष्ट्राच्या औद्योगिक रचनेचा पायाच ज्याला आपण म्हणू तो सगो बर्वेने घातलेला होता. तात्यासाहेब कोरेंचं उदाहरण दिलं. वसंतदादा पाटील सांगलीच्या माळावर त्या माधवनगरजवळ त्यांनी तो कारखाना उभा केला होता. रस्ते सुद्धा नव्हते, परंतु त्यावेळेचं तत्वज्ञान होतं कारखाना उभारा, रस्ते येतील आपोआप. कारखाना उभारा, रस्ते येतील आपोआप, शेतकरी श्रीमंत होईल, ह्या पद्धतीचं तत्वज्ञान निर्माण करून सामान्यातल्या सामान्य माणसाला एक आत्मविश्वास देणं आणि त्यांच्या कार्याचा वापर करून घेणं आणि त्याच्यातून महाराष्ट्राची जडणघडण करणं हे चव्हाण साहेबाचं एक फार मोठं काम आपणाला म्हणावं लागेल. परंतु करत असताना मगाशीच आपण तुलना केली की सांस्कृतिक महाराष्ट्र निर्माण केला, सांस्कृतिक महाराष्ट्र निर्माण केला म्हणजे काय. आत्ताच आपण पाहिलं की चव्हाण साहेबांनी जर काय केलं असेल, शेवटच्या माणसांच्या पर्यंत अगदी खेड्यापाड्यापर्यंत गेले. अगदी तमाशाचं उदाहरण घेऊ. तमाशा हा एकेकाचा हॅमलेटच्या नाटकाच्या तोडीचं असणारं कथानक ज्या तमाशांच्यातून मांडणं जायचं त्याला लोकनाट्य हे पहिलं जर नाव कोणी दिलं असेल तर साहेबांनी दिलं. आणि त्याच्यातून तमाशा कलाकार हा महाराष्ट्राच्या असणाऱ्या एकंदरीत कर्मणूक क्षेत्रातला, सांस्कृतिक क्षेत्रातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला की जो राष्ट्रपतींचं पारितोषिक मिळवण्या इतपत ती कला समाविष्ट करण्यात आली म्हणजे हे चव्हाण साहेबांचं. कुस्तीसारखा खेळ असेल, कल्पना आपण करू की चव्हाण साहेबांच्या सारखे भारतीय कीर्तीचे नेते, कुस्तीला कराडच्या मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे आणि मध्ये यशवंतराव चव्हाण साहेब बसलेले आहेत. पहिलवानांना काय वाटत असेल, वस्तादांना काय वाटत असेल. एखादा राज्यकर्ता आपल्या शेजारी आहे हीच गोष्ट ऊर भरून आणणारी असते. आणि ते असणारं काम करत असताना 18 पगड असणाऱ्या जाती जशा त्यांनी गोळा केलेल्या होत्या तशा सगळ्या प्रकारच्या कलांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं होतं. ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगावी लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट चव्हाण साहेबांच्या बाबतीत जर कोणती असेल, महाराष्ट्राचा विकास नंतर झाला परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ही शाहू महाराजांची, महात्मा फुलेंची जे शिकवण होती ती शिकवण प्रत्यक्षात आणण्याचं जर काम कोणतं केलं असेल, महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मोफत शिक्षण. ह्या मोफत शिक्षणाला अनेकांनी विरोध केलेला होता. लोक चुकीचे दाखले देतील, लोक आपले उत्पन्न दडवतील आणि मग ती बागायतदारांची मुलं वगैरे शिकतील. चव्हाण साहेबांनी आणि बाळासाहेब देसाई यांनी याची उत्तर अगोदर तयार करून ठेवलेली होती. आणि ती उत्तरं कोणती होती माहिती आहे? असू दे, चुकीचे रेकॉर्ड करू दे, चुकीचे दाखले देऊ देत, परंतु त्यानिमित्तानं पोरं तर शिकायला येऊ देत ना. पोरं तर शिकायला येऊ देत. खेड्यापाड्यातली मुलं ज्यावेळी या पद्धतीने शिकायला लागली आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या शाळा गजबजू लागल्या, हायस्कूल वाढू लागले आणि त्याच्या पुढचं जर चव्हाण साहेबांनी कोणतं काम केलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि चव्हाण साहेबांचं या बाबतीतलं साम्य आहे की माणूस निवळ साक्षर असून चालणार नाही. माणूस हा विचार करणारा असला पाहिजे, माणूस हा प्रश्न विचारणारा असला पाहिजे, आपल्या परिस्थितीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे आणि त्याच्यातून सुटण्याचा मार्ग पण त्याला सापडला पाहिजे. आणि याच्यासाठी उच्च शिक्षणाला पर्याय नाही. आणि म्हणून ज्यावेळी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्र व्हायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आलेला होता, परंतु मराठवाड्याचा दौरा करत असताना मराठवाड्यात पोचायच्या अगोदर साहेबांनी जर काय जाहीर केलं असेल तर मराठवाड्याला एक विद्यापीठ देण्यात येत आहे. आणि त्यावेळी साहेबांचं त्याबाबतचं स्पष्टीकरण होतं की मुलं इथं शिकतील, शिकलेली मुलं प्रश्न विचारतील, प्रश्न विचारल्यानंतर राज्यकर्त्यांना त्याची उत्तरं द्यावं लागतील आणि त्याच्यातून एक जो नवा समाज निर्माण होईल तो आपल्या प्रश्नाची आपण उत्तरं शोधेल. 62 सालचं कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी साहेबांच्या भाषणाचं पहिलंच असणारं वाक्य होतं की शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी हा वेगळ्या तोंडावळ्याचा दिसला पाहिजे. भोवतालची परिस्थिती, भोवतालच्या गरजा, विद्यापीठ म्हणजे तरी काय असतात की भोवतालचा परिसर शैक्षणिकदृष्ट्या त्याने उचलून घेतला पाहिजे. आणि याची सुरुवात माननीय
यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली होती. आणि म्हणून शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र हा देशामध्ये आघाडीवरचा झाला. एक शिकलेली पिढी निर्माण झाली, एक सुबुद्ध असणारी पिढी निर्माण झाली. आणि त्याचं जर का ऋण खऱ्या अर्थानं आपल्याला कुणी आपल्यावर ठेवलेलं आहे हे विचारात घ्यायचं असेल तर ते माननीय चव्हाण साहेबांनीच केलेलं आहे. आणि करत असताना संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांना जावं लागलं. 60 साली महाराष्ट्र 1 मे 1960 साली निर्माण झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्राची संपूर्णपणे रचना तयार झाली. रचना तयार झाली एवढ्यामध्ये 1962 सालचं चीनचं आक्रमण आलं. सगळा देश अगदी ज्याला आपण म्हणू की आता काय करायचा प्रश्न निर्माण झालेला होता. आसाम आपल्या हातातून जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि अशा वेळेला या बिकट परिस्थितीमध्ये कृष्ण मेननवर सगळ्या देशानं राग काढला. आणि कृष्ण मेननवर राग काढत असताना नवीन संरक्षण मंत्र्यांची गरज ज्यावेळी भासली त्यावेळी इतिहासातलं एक वेगळं पान उलगडलं गेलं. आणि ते वेगळं पान कोणतं? हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावला. फक्त काही तासाचाच विचार करण्याचा अवधी माननीय पंतप्रधान पंडित नेहरूजींनी चव्हाण साहेबांना दिलेला होता. आणि तुम्ही दिल्लीला या. दिल्लीला गेले, सगळीकडे निराशा होते. परंतु चव्हाण साहेबांचं रात्रीचंच भाषण होतं की चीन असला म्हणून काय झालं, आम्ही प्राचीन आहोत. या संकटाला तोंड देऊ. म्हणतात माणसं की शब्दानं काय होतं. दुसरं महायुद्ध चर्चिलनी शब्दावर जिंकलेलं होतं. ते कसं जिंकलेलं होतं? येऊ देत, शेकड्यानं विमानं येऊ देत, लंडनवर बरसात करू दे, मी तुम्हाला आता फक्त रक्त, घाम आणि दुःखाचे अश्रू देऊ शकतो. असे किती पण हिटलर येऊ देत, हिटलर जरी आले तर आम्ही घाबरणार नाही, त्याला तोंड देऊ. समजा इंग्लंडची भूमी पराभूत झाली, आम्ही वसाहतीत जाऊ, तिथून आम्ही युद्ध करू. समजा वसाहती जिंकल्या तर आम्ही आकाशातून पाण्यातून लढू, परंतु आम्ही हिटलरच्या पुढं शरणागती पत्करणार नाही. अशा पद्धतीचा निर्धार चव्हाण साहेबांनी ज्यावेळी व्यक्त केला त्यावेळी देशाला वाटलं आता काहीतरी सकारात्मक घडणार. सुदैवानं त्याच रात्री युद्धबंदी झाली. परंतु युद्धबंदी झाली म्हणून चव्हाण साहेब स्वस्थ बसले नाहीत. कित्येक महिने वर्षातले संरक्षण हा एकच विषय त्यांच्या डोक्यात घोळत होता. संपूर्ण उत्तर सीमा त्यांनी पिंजून काढली. आणि याचा जर फायदा कधी झाला असेल तर तो 1965च्या युद्धामध्ये. लोक म्हणतात चव्हाण साहेबांनी 1962 साली काय केलं. चव्हाण साहेबांनी 1962 साली एकच केलं की 1962ला जे लष्कर होतं ते लष्कर 1965ला पूर्णपणे बदलून टाकलं. काय होतं 1962चं लष्कर? वाळवंटातल्या आपल्या ज्या बटालियन्स आहेत त्या तांबड्या बुटानीशी ज्यावेळी बर्फात गेल्या त्यावेळी त्यांनी काय लढायचं होतं. अचानक गेल्या, सवय नाही, प्रचंड असणारा शत्रू. आणि सगळ्या परिस्थितीचं सेनापती जे आहेत सेनापतींच्या मध्ये सुद्धा एक प्रकारचा आत्मविश्वास पंडित नेहरूंनी बोलवलेलं होतं. लेफ्टनंट शंकररावजी थोरात आणि विचारलं की जनरल हे काय झालं, कशामुळं घडलं. त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरं पंडितजींना सुद्धा खऱ्या अर्थानं पचली नाहीत. का पचली नाहीत? आपलं त्यावेळेला थोडंफार चुकलेलंच होतं. गॅल्ब्रेथनी निरोप पाठवला, लिस्ट द्या, आम्हाला लिस्ट द्या. कशाची लिस्ट द्या? तुम्हाला युद्धासाठी काय काय साहित्य पाहिजे. त्यांचा असणारा दूत ज्यावेळी गेला अधिकाऱ्यांच्याकडं त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्याकडे लिस्ट नाही, साहेबांच्याकडे. ते म्हणले बोलवा साहेबाला. तर त्यावेळी उत्तर आलेलं होतं साहेब गोल्फ खेळायला गेलेत. 62ची हे सांगण्याचं तुम्हाला कळतंय. हे सांगण्याचं माझा हेतू एकच आहे की लष्कराची अवस्था कशी होती आणि या लष्कराची पूर्णपणे पुनर्रचना करून 1965 साली चव्हाण साहेबांनी जे लष्कर निर्माण केलं होतं त्यानं भारताचा सगळा इतिहासच बदलून टाकला. आणि इतिहास का बदलून टाकला? 1965च्या युद्धाला ज्यावेळी सुरुवात झाली, लालबहादूर शास्त्रीजी पंतप्रधान, माननीय यशवंतरावजी चव्हाण हे संरक्षण मंत्री आहेत. आणि त्याच वेळेला संरक्षण मंत्री होते हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा सैन्याचं धाडस कसं वाढलं. आणि भारताच्या 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम तर भारताच्या सीमा ओलांडून भारताचं लष्कर शत्रूच्या प्रदेशामध्ये गेलेलं आहे. ही घटना भारतानं अनुभवली कारण आपल्या असणाऱ्या लष्कराचे भारताचे झेंडे लाहोरच्या असणाऱ्या वेशीवर लागलेले होते. विद्यापीठ समोर दिसत होतं, तो भाग घेतलेला होता. काय वाटलं असेल? कारण आपली सगळीच्या सगळी इतिहासामधली त्याच्यानंतरची मधली जी हयात आहे ते संरक्षणात गेलेली होती, आक्रमणामध्ये शत्रूच्या प्रदेशामध्ये गेलेली नव्हती.
65च्या युद्धामध्ये आपल्या फौजांनी अमेरिकन असणाऱ्या युद्ध सामुग्रीचं जी पाकिस्तानकडे होती त्याचं संपूर्णपणे कब्रस्तान बांधलेलं होतं. एवढी तयारी कुणी केलेली होती? चव्हाण साहेबांनी केलेली होती. आणि त्यांचा विश्वास जो आहे तो विश्वास पंतप्रधानांच्यावर होता. पंतप्रधानांच्यावर विश्वास कुणाचा होता? राष्ट्रपतीचा होता. एक तर बिकट प्रसंग असा आलेला होता की पाकिस्तानच्या फौजा आत आल्या की आता त्या थेट श्रीनगरपर्यंत येणार, करायचं तरी का? राष्ट्रपतींना विचारल्याशिवाय तर आक्रमण करता येत नाही. परंतु राष्ट्रपतींच्यावर यांचा इतका विश्वास होता की आपल्या गोष्टीला नक्की पाठिंबा देतील. त्यांनी सांगितलं हल्ला कुठल्या बाजूनं करा? लाहोरच्या बाजूनं आघाडी उघडा. लाहोरच्या बाजूनं आघाडी उघडली. रणगाड्याचे तुफान युद्ध झाली. नॅट त्यांचं सेबर जेट तर आपलं नॅट, त्या कालखंडामध्ये युद्धाची वर्णनं अंगावर खऱ्या अर्थानं रोमांच उभा करणारे आहेत. पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून पहिल्या प्रथम भारतीय जनतेला आनंदानं नाचायला लावणारा क्षण जर कोणी प्राप्त करून दिला असेल तर कोणी प्राप्त करून दिलेला आहे चव्हाण साहेबांनी. म्हणजे नुसते चव्हाण साहेब हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला नाही, तर हिमालयाच्या संपूर्ण लष्कराची त्या परिसरातल्या बळकटीकरण करण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं. आणि हे काम इतकं उपयोगी पडलं. बांगलादेशचे युद्ध, या युद्धाला जगाच्या इतिहासात तोड नाही. कोणत्या दृष्टिकोनातून? की लष्करी डावपेचाच्या दृष्टिकोनातून, लष्करी तयारीच्या दृष्टिकोनातून. एका बाजूला शत्रू थोपवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आक्रमण करायचं आहे. तिन्ही बाजू वेढलेल्या असताना सुद्धा आपल्या लष्करानं जी जगदविख्यात कामगिरी केली त्याचं श्रेय कुणाच्या तयारीला जातं? माननीय यशवंतरावजी चव्हाणांच्या. आणि म्हणून भारताचे खऱ्या अर्थानं रक्षण करते सुद्धा कोण आहेत? चव्हाण साहेब आहेत. मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट चव्हाण साहेबांच्या बाबतीत सांगायची आहे. आणि ती जर गोष्ट कोणती असेल तर चव्हाण साहेबांनी मगाशीच आपण चर्चा केली की नेतृत्व निर्माण करत असताना नेतृत्व कोणतं निर्माण केलं? टॉयलमी नावाचा एक महान इतिहासकार आहे. जगामध्ये संस्कृती जन्माला आल्या त्या मरण पावल्या अशा अनेक संस्कृतींचा त्याने अभ्यास केला आहे. आणि त्या संस्कृती लयाला का जातात? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे रिक्रुटमेंटच होत नसते. नेतृत्वात रिक्रुटमेंट होत नसते, विचारात कोणत्या प्रकारची रिक्रुटमेंट होत नसते. आणि टॉयलमीनं सांगितलेलं होतं की अशा परिस्थितीवर जर मात करायची असेल तर देशाकडे कायम काय असले पाहिजेत? क्रिएटिव्ह मायनॉरिटी असली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात, संरक्षणाच्या क्षेत्रात असली पाहिजे, विज्ञानाच्या क्षेत्रात असली पाहिजे, शेतीच्या क्षेत्रात असली पाहिजे. आणि ही क्रिएटिव्ह मायनॉरिटी ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी कसल्याही प्रकारचे असणारे जर का चॅलेंज निर्माण झाले तर त्या चॅलेंजला ऑप्टिमम रिस्पॉन्स देण्याचं काम जी संस्कृती करते ती संस्कृती टिकून राहते, नाहीतर ती उद्ध्वस्त होते. चव्हाण साहेबांनी गोळा केलेली माणसं, अण्णासाहेब शिंदे, शेतीच्या क्षेत्रातली जी कामगिरी आहे तिला तोडच नाही. ग्रीन रिव्होल्युशन, सी सुब्रमण्यम आणि अण्णासाहेब शिंदे यांनी भारताच्या कोट्यावधी जनतेच्या खरं तर तोंडामध्ये जो घास घातला, तो घास घालत असताना आमच्या पिढीने काय काय खाल्ले काय सांगायचं आहे तुम्हाला? मिलो खाल्ला, मका जो घोड्याच्या दातायत का मोठा असतो तो मेक्सिकोचा मका खाल्ला, मिलो खाल्ला, मका खाल्ला, सातू खाल्ला. परंतु त्याच्यापासून खऱ्या अर्थाने धडा घेऊन जी क्रांती झाली देशामध्ये, त्या क्रांतीचे काही सैनिक महाराष्ट्राचे, अण्णासाहेब शिंदेंचा शेतीतला, महाराष्ट्रामध्ये तेच केलं. शेतीच्या क्षेत्रात केलं, उद्योगाच्या क्षेत्रात केलेलं आहे, धरणं नव्यानं बांधलेले आहेत. आणि राज्यकर्ता असा लागतो की जनतेमध्ये उत्साह निर्माण करणारा. आम्ही एका चर्चाक्षेत्रामध्ये बोलताना सांगितलेलं होतं, सामान्य लोक फार गोष्टीची मागणी करत नाहीत. सामान्यांना दैनंदिन ज्या गरजा आहेत, चांगले रस्ते द्या, आम्हाला असणारा चांगली आरोग्य सेवा द्या, त्याच्यानंतर प्रकाश द्या, बाकीच्या गोष्टी आम्ही निर्माण करतो. परंतु जर गरज भासली तर एखादा नेता असा असला पाहिजे की त्यानं सांगितलं पाहिजे मी तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब देसाई असतील, वसंतदादा पाटील असतील, किंवा यशवंतरावजी चव्हाण असतील, शरद पवार साहेब असतील, हे काय प्रत्येकाच्या घरात गेलेले नाहीत. परंतु ती माणसं आहेत याचा इतका प्रचंड विश्वास असतो की कोणत्याही संकटाला सामान्य लोक घाबरत नाहीत, कारण आपला माणूस तिथं आहे. आणि ही जी एक आपुलकीची भावना आहे, ही जी एक वैचारिक सांगड आहे, ती सांगड निर्माण करण्याचं काम आणि जनतेमध्ये नेतृत्व जाण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कुणी केलेलं आहे चव्हाण साहेबांचे. म्हणून जनसामान्याचे नेते आहेत. मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायला फार आनंद होतो की चव्हाण साहेब संसदीय कार्य
त्यांचं जे आहे ते वाखाणण्यासारखं आहे. दिल्लीमध्ये वर्णन केलं आहे एका लेखामध्ये की महाराष्ट्रातले काही विद्वान लोक दिल्लीला गेले आणि टॅक्सीमध्ये बसलेले असताना त्यांच्या गप्पातून ते टॅक्सीवाल्यांना कळालं की ही माणसं महाराष्ट्राची आहेत आणि चव्हाण साहेबांच्यावर बोलत आहेत. तर त्यावेळी त्याने टॅक्सीचं असणारं जे स्टिअरिंग आहे ते स्टिअरिंग चालवत असतानाच उद्गार काढले, चव्हाण साहब वो तो बहुत काबिल आदमी है. दिल्लीच्या टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा महाराष्ट्रातला गेलेला नेता दिल्लीच्या राजकारणावर प्रभाव टाकतो आणि सामान्याच्या मनामध्ये सुद्धा अशी जाणीव निर्माण करतो की मी काबिल आहे. याच्यापेक्षा नेतृत्वाच्या आणखी काय कसोट्या असतात. दिल्लीमध्ये लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या भारताचेच आहेत, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये संसदीय स्वरूपाच्या किंवा चळवळीच्या लोकमान्य टिळकांच्या नंतर माहीत झालेले जर अलीकडच्या काळातले नेते कोणते असतील तर ते कोण आहेत? माननीय यशवंतरावजी चव्हाण आहेत. पार्लमेंटमध्ये आपल्या असणाऱ्या मृदू भाषेमध्ये पार्लमेंट म्हणजे तरी काय, संसदीय पद्धती इतकी जगामध्ये चांगली पद्धत कोणती नाही. कुठंपर्यंत जोपर्यंत ती व्यवस्थित चालते तोपर्यंत. संसदीय पद्धतीमधल्या पार्लमेंटचं जर बाजारात रूपांतर काय होतं हे कळालं तर जगातल्या अनेक व्यवस्था कशा ढासळायला कळतं. संसदीय व्यवस्था कधी चालते? व्हॉल्टेरचं एक वाक्य आहे, इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिहिलं आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एक व्हॉल्टेरचं वाक्य लिहिलं आहे, त्याचं मुक्त भाषांतर करतोय आम्ही, शब्दशः करत नाही. तू माझा विरोधकच आहेस, तू माझा विरोधकच आहेस, आम्ही त्याचं भाषांतर केलं, तुझं तोंड पण बघवत नाही. तू माझा विरोधकच आहे, तुझं तोंड पण बघवत नाही, परंतु तुला तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुला तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे, तू ते मत जरूर मांड. ते मत मांडण्याच्या जर कोण आड येईल तर तुझ्या असणाऱ्या अधिकाराचं मी प्राणपणानं संरक्षण करेन. बोलत राहा. पार्लमेंटरी सिस्टममध्ये लोकांना बोलू द्यायचं असतं. चव्हाण साहेब हे अत्यंत चांगले श्रोते होते आणि अत्यंत चांगले वक्ते होते. शब्दाची अचूक असणारी, ज्याला निवड आपण म्हणतो ती, आणि त्याच्यामुळे हलकं फुलकं वातावरण. खरं तर हा महाराष्ट्राला वारसाच आहे. महाराष्ट्राला वारसा कोणाचा आहे? संसदीय पद्धतीचा. कारण जर का उद्धवराव पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बोलायला उभा राहिले तर सत्ताधारी पक्षाचेच मंत्री सांगायचे, आता खाली बसा, आता खाली बसा, कारण उद्धवराव दादा काय बोलतात आपण ऐकूया. कुठे चित्र असेल काच? विरोधी पक्षाचा नेता आता बोलणारे आपण ऐकूया. ही जी एक संस्कृती आहे ती संस्कृती दिल्लीत नेण्याचं काम. आणि विरोधी पक्ष खरं तर ही पार्लमेंटरी टाईप ऑफ डेमोक्रेसीमध्ये सत्ताधारी पक्षाची काय असते? सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते. इंग्लंडच्या यांच्या अगोदरच्या पंतप्रधान होत्या थेरेसा, त्यांनी सांगितलेलं होतं की मला सर्वात जर काळजी कशाची वाटत असेल तरी विरोधी पक्ष दुबळा होतोय. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष ताकदवान असला पाहिजे, विरोधी पक्षाला किंमत असली पाहिजे. जोपर्यंत विरोधी पक्ष ताकदवान आहे तोपर्यंत सत्ताधारी पक्षाने काहीच भीती बाळगायची नसते. जे जर विरोधी पक्ष दुबळा झाला, लक्षात ठेवा, सत्ताधारी पक्षाचं काय होत नाही, सिस्टम पूर्णपणे बाद होते. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कालखंडामध्ये जर सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती झाली असेल तर आपल्या असणाऱ्या लोकशाहीचं आरोग्यदायी पद्धतीनं जे संवर्धन झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, घटनाकारांना अभिप्रेत असणारी जी लोकशाहीची संकल्पना आहे ती संकल्पना रुजवण्यामध्ये, आणि म्हणून महाराष्ट्रातले किती असणारे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे, ज्याला आपण पार्लमेंटरियन म्हणतो, आता तुम्ही साहेब बसला पार्लमेंटरियन, मधु दंडवते, किलिंग मेजॉरिटी खासदारांची असताना सुद्धा एकटे मधु दंडवते गरजत राहायचे आणि सगळं असणारं सभागृह ऐकायचं. एकटे मधुलिमी जर उभा राहिले तर कुणाचीच त्यांच्यापुढे चाड चालायची नाही. बॅरिस्टर नाथपाईसारखा जर माणूस असेल, अरे बापरे काय करायचं. आणि अशा असणाऱ्या मुलूक मैदानी तोफांना हसत हसत तोंड देण्याचं काम सत्ताधारी असताना सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचं काम सुद्धा चव्हाण साहेबांनी केलं होतं आणि ते बळकटीकरण झालं. म्हणून पक्षाच्या संपूर्णपणे सीमा ओलांडून चव्हाण साहेब एका पक्षाचेच राहिले नाहीत, एका महाराष्ट्राचेच राहिले नाहीत, देशाचे नेते झाले, सर्वांचे मित्र झाले. ही सर्वात महत्त्वाची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून त्यांची कामगिरी आहे. दुसरं एक महत्त्वाचं जर काम मला सांगावंसं वाटतं की सगळा विकास होत असताना हा विकास जर बळकट घोड्यांनीच खाल्ला, हे उदाहरण छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीतच आहे,
तुम्ही राखीव जागा का निर्माण करता, एका विशिष्ट समाजाला नोकऱ्या देण्यासाठी तुम्ही तरतूद का करता, त्यावेळेस त्यांनी उत्तर जे दिलेलं होतं ते कृतीतून उत्तर त्यांच्या असणाऱ्या एकंदरीत मित्राच्या बरोबर त्यांनी सकाळी सांगितलं 16 सळी घोडे आणि टाकामध्ये हरभरे, आणि हरभरेमध्ये टाकल्यानंतर ज्यावेळी घोडी सोडली त्यावेळी बळकट घोड्यांनी हरभरे खाल्ले आणि अशक्त घोड्यांनी लाथा खाल्ल्या. याच्यातून लोकशाही टिकत नाही. आणि अन टू द लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत आपलं लक्ष जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या कोणत्याही राजकीय व्यवस्थेला अर्थ राहत नाही. आणि ते काम कुणी जर केलं असेल, चव्हाण साहेबांनी केलं होतं. उपेक्षित गावकुसाच्या बाहेरचा राहणारा महाराष्ट्रातल्या महारत्नांच्या बाबतीत इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला होता की प्रयत्न करून सुद्धा त्याच्या बाबतीत कायदा होत नव्हता. घटनाकारांनी चव्हाण साहेब असताना, मला हे मी वाचले आणि ऐकले, मला निश्चितपणे काही सांगता येत नाही, परंतु घटनाकारांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि चव्हाण साहेबांच्याकडून हे काम होईल याच्यासाठी त्याने अपॉइंटमेंट मागितलेली होती मला भेटायचं. ह्या सगळ्या 1956च्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं भेटू आपण 7:30ला. परंतु 7:30ला भेटू म्हटल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी घटनाकारांच्या दारावर टकटक झाली. ते यायला निघालेले होते, अपॉइंटमेंट आहे. आणि त्यावेळी दारात उभा होते माननीय यशवंतरावजी चव्हाण. त्यावेळी तुम्ही कसं काय, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं घटनाकारांना माझ्याकडे येण्याइतपत मी मोठा झालेलो नाही, मी छोटा आहे. घटनाकारांच्या दारात महारत्न तर रद्द केलीच, परंतु बौद्ध धर्मियांच्या बाबतीत जो प्रॉब्लेम निर्माण झालेला होता की धर्मांतर झाल्यानंतर सवलती मिळणार नाहीत, त्याच्या बाबतीत सुद्धा चव्हाण साहेबांनी केलेली कामगिरी हे ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. हे काम महाराष्ट्रामध्ये झालं म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत जन्म महाराष्ट्र ही त्यांच्या असणाऱ्या कर्मभूमी, त्या कर्मभूमीमध्ये जे यशवंतरावांनी काम केलेलं आहे ते उपेक्षितांचं वर येण्याचं काम अगदी असणारे लक्ष्मण मानेंच्या वगैरे बोलण्यातून लेखनातून येतं की पालातल्या माणसानं सुद्धा त्यांनी न्याय दिला, गावकुसाच्या बाहेर माळावरच्या माणसानं सुद्धा न्याय दिला. इतकं सर्वसमावेशक आणि सामंजस्य ही असणारी परिस्थिती आता राहिलेली नाही. साहेबांना ह्या गोष्टी का करता आल्या साहेब? ते खंबीर प्रशासक होते. राजकारण हा त्यांचा मुख्य असणारा भाग होता. बाकीच्या त्यांनी गोष्टी केल्या राजकारणाला जोडून. कन्फ्युशियसने एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट राजकारण्यांनी लक्षात ठेवावी. तुम्हाला ज्या कामासाठी नेमलं ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करा. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहात, आमदार आहात, तुम्ही तुमची कामं करा. पण ती कामं सोडून बाकीच्या कामात जर तुम्ही पडला तर काही खरं नसतं. आणि ती कन्फ्युशियसची गोष्ट आहे. मेंढर राखण्यासाठी 2 माणसं ठेवली आणि ती 2 माणसं ठेवल्यानंतर शेवटी दिसून आलं की मेंढरांची संख्याच कमी होते. का कमी होते आहे? दोघं पण योग्य पद्धतीनं काम करत नव्हते. त्यातलं एक जण, ज्याला आपण म्हणतो कोणता खेळ मला ते आठवत नाही, की सट्टा वगैरेचा जो असं म्हणतो ना तशा पद्धतीचं काम खेळणारा आणि मेंढर सोडून दुसरीकडे जाणारा. आणि दुसरा होता तो अत्यंत धार्मिक होता. तो देवाची पूजा अर्चना करण्यामध्येच गुंग असायचा. ज्यावेळी कन्फ्युशियसकडं हे न्याय निवाड्यासाठी गेले, माझी मेंढर कमी झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं हाकलायचा. पहिला कोण हाकलायचा? जो देवपूजा करतो तो. आणि नंतर ते मालक म्हणले त्याला सोडून द्या, त्याला सोडून द्या, कारण तो देवपूजा किती चांगलं काम करतो, तो खूप चांगलं काम करतो. हा नाही म्हणे, हा जो आहे तो जुगार खेळतो, याला शिक्षा करा. त्यावेळी त्यांनी सांगितलं जुगार खेळते ना त्याला तर शिक्षा करायचीच, पण पहिलं देवपूजा करते ना त्याला जास्त शिक्षा करायची, कारण ते शहाणा असताना सुद्धा नको ते धंदे करते. राजकारणामध्ये मेंढर राखण्याचं काम जसं असतं तसं राजकारणाचं सर्वात महत्त्वाचं पहिलं काम जर कोणतं असेल, जनतेचं कल्याण करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं. आणि करत असताना काळजीच करू नका, पुढची निवडणूक तुमचीच असते. म्हणून निवडणुका हे साधन असलं पाहिजे आणि जनतेचं कल्याण हे साध्य असलं पाहिजे. आणि हे बरोबर गणित कुणाला कळालेलं होतं? माननीय यशवंतरावजी चव्हाणांना. म्हणून ते लोकोत्तर नेते होते. आजची परिस्थिती आपण पाहतो, एक वैफल्य आल्यासारखं वाटतं. फार वाईट वाटण्याचं कारण नाही, कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये असे होतात. अपेक्षा आणि एकंदरीत वास्तव याच्यामध्ये ज्यावेळी फरक पडतो, परंतु तरुणांनी वाचावं, राजकारणामध्ये भाग घ्यावा म्हणण्यापेक्षा राजकारणाच्या विचारापासून लांब राहू नये, धुमाळीपासून लांब राहू नये, चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यावं, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार जे आहेत ते ऐकून. आज जर मुलांना विचारलं तुम्ही वाचन नसतेच,
वाचन हे तुमचं जे आहे हे स्वतःशी बोलणं असतं आणि स्वतःशी बोलणं असताना स्वतःचे विचार सेल्फ इंट्रॉक्शन म्हणतो आपण. दररोज आपण स्वतःला तपासून घेतलं पाहिजे. आपण जर चुकलो तर दुरुस्त करता आलं पाहिजे. आणि हे करण्याचं काम ज्या देशामध्ये असेल, आपल्या पाठीमागच्या नेत्यांची चरित्र पाहिले असेल, यशवंतरावचं चरित्र प्रेरणादायक आहे. का प्रेरणादायक आहे? विरंगुळ्यांचं पूर्ण बांधकाम झालं नाही, काही बांधकाम अर्ध राहिले. पैसे नव्हते. कुणाचे पैसे नव्हते? महाराष्ट्रात त्यावेळच्या विरोधी पक्ष नेत्याकडे पैसे नव्हते, महाराष्ट्राच्या परराष्ट्र मंत्र्याकडे पैसे नव्हते, महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडे पैसे नव्हते, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे पैसे नव्हते, महाराष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांच्याकडे पैसे नव्हते. कारण इतके पैसेच नव्हते. आपणाला विश्वास बसेल का? एखाद्या मंत्रिमंडळामध्ये इतके दिवस काम केलेल्या व्यक्तीच्या घराला बांधायला पैसे नाहीत. यांचंच उदाहरण नव्हतं, शिडी देशमुखांचं पण उदाहरण आहे. ज्यावेळी मंत्रिपदावरून ते गेले त्यावेळी पाहिला अकाउंटमध्ये 20,000 रुपये होते आणि त्यामध्ये होतं की 10,000 रुपये जे आहेत ते माझा रोहाचा जो बंगला आहे, रोहा बंगला, तो व्यवस्थित करण्यासाठी आणि उरलेले 10,000 निवडणुकीसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा कर्जाचा भाग होता आणि 10,000च्या कर्जाचं काय करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढं. ही जी एक खऱ्या अर्थानं आपल्याकडची संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये पैसा मिळवण्यापेक्षा लोकांचा विश्वास संपादन करणं आणि स्वतः भनंग राहून त्या भनंगपणाच्या कैफामध्ये जनतेची सेवा करणं हे चव्हाण साहेबांनी सुद्धा केलेलं आहे. बाळासाहेब, म्हणून मी बऱ्याच वेळा सांगतो की अशा लोकांच्या दंतकथा तयार होतात. बाळासाहेब देसाईंच्या दंतकथा तयार झाल्या. कोणत्या दंतकथा तयार झाल्या? फौजदार तयार केले त्यांनी. फौजदारच्या परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्यांची ज्यावेळी डॉक्टरची शारीरिक तपासणी झाली त्यावेळी उंची कमी पडली आणि मग त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला की पायाखाली वीट सरकव आणि त्यांची उंची मोज, कारण तुलाही तसाच केला होता. खरं का खोटं सोडून देऊ आपण, परंतु ही दंतकथा ज्यावेळी बनते त्यावेळी लक्षात ठेवायचे की वास्तव काहीतरी असणार पाहिजे. वास्तव काहीतरी असणार पाहिजे. चव्हाण साहेबांच्याकडे गेल्यानंतर दिल्लीमध्ये माणसांना आसरा वाटायचा. माणसं कशा कशाची, लग्न मोडलं का, लग्न ठरलं का, ह्याचे प्रश्न घेऊन चव्हाण साहेबांच्याकडे जायचे. कधी जातो माणूस हे प्रश्न घेऊन माहीत आहे, जर तो आपला वाटत असेल तर. झोपडीतल्या माणसांचे ते आपले होते, राजकारण्यांचे ते विश्वासू सहकारी होते, देशाचे ते खऱ्या अर्थानं आशादायक चित्र निर्माण करणारे करते नेते होते, महाराष्ट्राचे ते शिल्पकार होते. चव्हाण साहेबांच्या बाबतीत एकच झालं की चव्हाण साहेबांच्या काँग्रेसच्या वगैरे बाबतीत चर्चा करताना पण म्हणतो की काही जणांचं असतंच. काही थोड्या वेळासाठी चव्हाण साहेब गेले काँग्रेस सोडून, परंतु पक्षात का आले माहीत नाही तुम्हाला. एखादा पक्ष सोडणं, घर सोडणं हे काय असतं हे सोडणाऱ्याला माहीत असतं. हे सोडणाऱ्याला माझं उदाहरण मी नेहमी देतो. आमच्या गावाकडे गेल्यानंतर ज्यावेळी हा कोण आला म्हणून विचारलं त्यावेळी सांगता आलं नाही, पण मला लहानपणचं आठवलं की जर का मजूर बायका वगैरे सांगायला आम्ही गेलो तर त्या कुपाच्या आडून विचारायच्या कोण आलंय, शेतात काम करायला सांगण्यासाठी कोण आलंय. त्यावेळी ती पलीकडच्या त्या खोपट्यात ती बाई सांगायची काँग्रेस पांडूचा नातू आलाय. विशेषण काय, काँग्रेस पांडूचा नातू आलाय. मरताना आमचे असणारे आजोबा छपरात गेले, वर कौलं सुद्धा नव्हती, परंतु कैफ होता, आपण काँग्रेसचे आहोत. ही जी कैफ असण्याची पद्धत, ही जी त्यागाची पद्धत, ह्या सगळ्यांची असणारी पायाभरणी जी झाली गांधींच्या पासून, नेहरूंच्या पासून, चव्हाणांच्या पासून. म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे, म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे, म्हणून महाराष्ट्राची ताकद आहे. असू दे चव्हाण साहेबांचा विचार ऐकायला वगैरे, चव्हाण साहेब सगळेच दिसत नाहीत आणि सगळेच पचत नाहीत, परंतु नाही पचले तरी मनामध्ये चव्हाण साहेब असतात. म्हणून मला रवींद्रनाथ टागोरांची एक कवितेच्या ओळ्या आहेत. यतबार आलो ज्वाला ते चाई, निवे आहे बारे बारे, आमार जीवने तोमार आसन गंभीर अंधकारे. जितक्या वेळेला तुम्हाला पाहण्यासाठी दिवा लावतो त्यावेळी काय होतं कुणाला माहीत, दिवा विझूनच जातो. विझला तर विझू दे, तुम्ही दिसत नसला तरी तुम्ही आमच्या काळजात आहात, तुम्ही आमच्या हृदयात आहात. चव्हाण साहेबांना मूलबाळ नव्हतं, नसलं म्हणून काय झालं, कोट्यावधी महाराष्ट्रातील मुलं, कोट्यावधी असणाऱ्या मुली ह्या त्यांच्याच आहेत. आणि त्यामुळं चव्हाण साहेबांची आठवण काढणं मला सारखं वाटतं की वाजवल्याशिवाय लोक जागे होत नाहीत, वाजवल्याशिवाय लोक जागे होत नाहीत. त्यामुळे वाजवण्याची संधी आली की वाजवत राहावं. कोणतं वाद्य? चांगलं वाद्य. तसं एखाद्या मोठ्या माणसाविषयी जिथं जागा मिळेल तिथं त्यांचं मोठेपण सांगत राहावं. मोठेपण सांगताना 4 गोष्टी अधिक जादा सांगितल्या तरी चालतील.
त्याच्यातून तो माणूस तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला एक तो दीपस्तंभ ठरेल. उभ्या असणाऱ्या देशाचा दीपस्तंभ जर कोण असेल तर यशवंतराव चव्हाण साहेब आणि चव्हाण साहेबांच्या सारखी माणसं. आज 12 मार्चला, आज दांडी यात्रेचा दिवस, आज 12 मार्च 1930. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. ब्रिटिश साम्राज्याला हादरायला लावणारी आजची घटना. आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा वाढदिवस. आमच्या दृष्टिकोनातून 11, 12 हे फार महत्त्वाचे, कारण 11ला बाळासाहेब देसाईंची काय असते, जन्मदिवस असतो. आज 12 मार्चला साहेबांचा असतो. त्यांचं गुणगान गाणं हे आपलं कर्तव्य नव्हे, हे फार मोठं काम आहे. आणि हे काम आम्हाला तुम्ही आज मिळवून दिलं, आम्हाला धन्य वाटलं. आणि त्यामुळं जे 4 शब्द मला तुम्ही या लाईव्ह प्रक्षेपणाच्या द्वारे, असा नेता होणे नाही हे आपलं मत नाही, अमेरिकेच्या गुप्त कागदपत्रामध्ये त्यावेळच्या घडामोडीवर व्यक्त केलेला आहे की भारताला आधार कोणाचा मिळेल तर अशा नेतृत्वाचा. आणि अशा नेतृत्वाचा आणखी एक मुद्दा आमच्या कालच्या चर्चेमध्ये होता की अधिकारी वगैरे चव्हाण साहेबांना टरकून असायचे नाहीत. त्यांचा एक प्रकारचा असणारा काय होता, दरारा होता. दरारा कोणाचा असतो माहिती आहे तुम्हाला? दरारा त्याचा असतो ज्याच्याकडे स्वतःकडे काहीतरी पाणी असतं, ज्याच्याकडे स्वतःकडे पाणी असतं. चव्हाण साहेब नीतिमान होते, चव्हाण साहेब सत्शील होते, चव्हाण साहेब धुतल्या तांदळासारखे होते. कुठल्या अधिकाऱ्याला त्यांचा शब्द मोडता येण्यासारखं होतं. म्हणून महाराष्ट्रात नेहमी गमतीनं बोलतात माणसं, जोपर्यंत धोत्र महाराष्ट्रात होती, म्हणजे धोत्र घातलेले आमदार खासदार, तोपर्यंत पॅन्टवाले जे आहेत ते पॅन्टवाले खूप घाबरत असत. परंतु महाराष्ट्रामध्ये राजकारणी जे पॅन्टवाले झाले त्यावेळी पॅन्टवाले घाबरायचेच बंद झाले. हे जे आहे हा विनोद सोडून आपण देऊ, परंतु त्या लोकांनी काय काय केलं हे खूप महत्त्वाचं आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातून. नाहीतर माणसं नमस्कार करतात. मी जे कुलकर्णीची शेवटची कथा सांगतो आणि माझं व्याख्यान थांबवणार आहे. जे कुलकर्णीच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे, विदूषक राजदरबारात जातो आणि राजाच्या जवळ जाऊन नमस्कार करण्याची अगदी वेळ आली, परंतु पाठीमागं फिरतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्या ठिकाणी डोंब उभा राहिलाय दरवाजात. ते माघारी जाताना डोंबाला साक्षात साष्टांग घालतं आणि परत राजेसाहेबांच्याकडे येतं आणि त्यांना खाली वाकून राजेसाहेब सांगतात त्याला हंटरनं फोडून काढा, कारण का मला नमस्कार करण्याचे जे तिकडे गेले. त्यावेळी त्यांचं उत्तर जे आहे, तुम्ही मला मारणार नाही मला माहीत आहे, तुम्ही मला मारणार नाही मला माहीत आहे, कारण तुम्हाला कळतं. पण उद्या ते जर सत्तेवर आलं तर न नमस्कार केल्याबद्दल मला फोडून काढेल. अशा प्रकारच्या असणाऱ्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं हा दीपस्तंभ आपणाला कायम प्रकाश दाखवत राहील. मला परत एक वेळ संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. हे सगळं तंत्र मला नवीन आहे. मला नेहमीचं तंत्र कोणतं, टाळ्या, त्याच्यानंतर दंगा, याच्यामध्ये व्याख्यान चालतं. परंतु हे नवीन तंत्रसुद्धा ह्या कोरोना परिस्थितीमुळे आपणाला प्रत्यक्षात करावं लागलं. तुम्ही केलं, जे ऐकायला आहेत त्या सगळ्यांचं परत एक वेळ मी आभार मानतो आणि चव्हाण साहेबांना अगदी सादर प्रणाम करून मी माझे दोन